नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव। आणि 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावामध्ये जो बदल होणार, तर या बदलामुळे अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, हा जो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बदलणार प्रचंड सोयाबीनचा बाजारभाव। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेल्स पर्यंत सध्या दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विचार केला तर ही निच्चांकी असणारी बाजारभाव पातळी, याच्यापेक्षा खाली आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही। यामुळे लक्षात घ्या की 1 तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बदल सोयाबीनच्या भावात होणार, त्या बदलामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 1 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा $10.5 प्रति बुशेल्स या दराला गवसणी घालेल। यामागचं कारण म्हणजे डिसेंबर महिन्यापासून पुढे पाम तेलाच्या उत्पादनातील घटीमुळे पाम तेलाची जी असणारी निर्यात आहे ती इंडोनेशिया आणि मलेशिया या 2 देशातून कमी होताना दिसू शकते। जर असं घडलं तर याचा सकारात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉट वरती होऊन सोयाबीनचा बाजारभाव 1 तारखेनंतर तात्काळ $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसू शकतो। अहो, आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनचा भाव सुधारला तर देशातील सोयाबीनचा भाव पण वाढणार। भले तिथं 100 ची तेजी आली म्हणजे इथं 100 ची तेजी येईल असं नाही, पण तिथं 100 ची आली तर लाजम काजम इथं 550 ची तर तेजी येईल ना, हो येणार। त्यासोबत लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत। मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सुद्धा सोयाबीनचे एक महत्त्वाचं उत्पादक राज्य आहे।
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र भारतात जेवढं उत्पादन होते त्याच्या 85 ते 90% उत्पादन दोनच राज्य घेतात। आणि लक्षात घ्या, याच्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका, शेतकऱ्यांना वाटते निकाल लागला की कोणतं तरी सरकार काहीतरी निर्णय घेईल, त्यामुळे भाव वाढेल। त्याचबरोबर व्यापाऱ्यांना वाटते की सरकारनं धोरण बदललं, मी स्टॉक केला तर माझं नुकसान होईल, म्हणून व्यापारी घ्यायला तयार नाही, शेतकरी विकायला तयार नाही आणि म्हणून सोयाबीनचा भाव सुचते। सध्याच्या कंडिशनला देशाचा विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान। आणि तुम्हाला सांगतो 1 तारखेपर्यंत यात काही जास्त बदल होणार नाही, पण लक्षात घ्या की महायुती आली तर भावांतर योजना लागेल आणि महाविकास आघाडी आली तर 7000 प्रति क्विंटलचा भाव मिळेल। कोण किती आश्वासनं पूर्ण करते माहित नाही, पण एवढं मात्र खरं की सोयाबीनच्या भावामध्ये या ठिकाणी सकारात्मक बदल 1 तारखेनंतर होतील। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 1 तारखेपासून व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करताना दिसतील। त्याचबरोबर मोदी सरकार मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीनची खरेदी 1 डिसेंबर पासून करताना दिसतील। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार, ही तफावत सोयाबीनच्या भावाला आधार देणार। या असणाऱ्या तफावतीमुळे जो भाव वाढणार तो 100% तुम्हाला सांगतो 1 तारखेनंतर सुरुवातीला 4200 ते 4600 आणि 31 डिसेंबर पर्यंत 4300 ते 4800 दरम्यान जर भाव पातळी पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको। पण 5000चा विचार करत असाल तर तो तुम्हाला डिसेंबर महिन्यात काही मिळणार नाही, जानेवारी फेब्रुवारीत मिळू शकतो। हे भविष्याच्या गर्भात ते बघावं लागेल। आता सध्याच्या कंडिशनला जो भाव आहे, मग विक्री कधी करायची लक्षात घ्या, 1 तारखेपासून विकायचं नाही। मग 1 तारखेनंतर 4500च्या वर सोयाबीनचा भाव मिळाला तर आपल्या आर्थिक गरजेनुसार पैशाची किती गरज आहे बघून टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतं आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।